Hello everyone, myself Dr. Ravi Narayan Khade, Assistant Professor and Head Department of Zoology. All the BSc second year student, we already discussed the unit number one, the various aspects. In last or previous lecture, video lecture, we already discussed the food and feeding of amphibians. Okay. Today we will now discuss the excretory organs of amphibians and reproductive organs in amphibians. म्हणजे एक्सक्रिटरी जे ऑर्गन्स आहेत अँथॉक्सी मधले आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहेत अँथॉक्सी मधले हे आता इथं आपण आज डिस्कस करणार आहे. ओके. लेट्स first of all we see the excretory system in amphibians. In amphibians there is a absent of kidney as well as heart. तो किडनी आणि हार्ट तिथे काय असते ऑप्शन असते. ओके. आता एक्सक्रिशन कसं होते कारण किडनी इज द मेन ऑर्गन म्हणजे मॅमल्स मध्ये जर बघितलं आपल्यामध्ये तर किडनी काय आहे मेन ऑर्गन आहे. इथे काय करते एक्सक्रिशन घडून आणते म्हणजे सगळे वेस्ट किडनी थ्रू काय करते आपल्या बॉडीमधले बाहेर म्हणजे फिल्टर केले जातात आणि ते बाहेर फेकले जातात. ओके. आता याच्यामध्ये किडनी नाही कोण एक्सक्रिटरी ऑर्गन कोणते कोणते येतात ते आपण इथं स्टडी करणार आहे. बघा एक्सक्रिटरी ऑर्गन्स इन ऑफ अँथॉक्सी आर डिफरंट वेगळे आहेत मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. इन अँथॉक्सीज द नेफ्रिडिया डेव्हलप फ्रॉम दी जे अँथॉक्सीज म्हणजे नेफ्रिडिया जे डेव्हलप झालेले एक्टोडर्म पासून देयर इज अ नो रिलेशन विथ दी मेसोडर्म and lack of kidney we already mentions. Okay. Sonocytes of amphibians are closely resemble the protonephridia of flatworm or annelids. म्हणजे parallel इथं evolution होते. Okay. This is the position of nephrodia and pharyngeal wall. This is the protonephridia. This position on pharyngeal. This is the pharyngeal wall. On pharyngeal wall, on the roof of pharyngeal wall, the protonephridia are also present. Okay. The excretory organs are as protonephridia one. Then another is Hatch's nephridium. Another is brown funnel. Then renal papilla. One by one, we see now. Protonephridia. It is a simple, closed, ciliated, sac-like and thin-walled ectodermal tubule present on pharyngeal wall on each gill. म्हणजे अँथॉक्सीच्या दोन्ही साईडला जे गिल आहेत कल्ले गिलच्या सरफेसला पॅरेंजियल वाल आहे गिलमध्ये त्या सरफेसला सिंपल क्लोज्ड अशा प्रकारे स्ट्रक्चर ऑफ नेफ्रोडियम सिंपल क्लोज्ड सिलिएटेड ही सिलिया आहे बघा हे सिलिया सिलिएटेड like a thin walled ectodermal tubule present on pharyngeal wall of each gill. It is bent हे बघा इथं बेंड झालेला आहे. It is bent from posterior horizontal and anterior vertical limbs. Anterior कसे आहे vertical limb. The vertical limb is blind with horizontal limb open into atrium through nephridiophores. हे ओपन कुठून होते ओपन इंटू एट्रियम थ्रू नेफ्रोडिओफोर या नेफ्रोडिओफोरच्या सहाय्याने काय होते इथे ओपन होते. इट गिव्स सेव्हरल स्मॉल ब्रांचेस कॉल्ड फ्लेम सेल or we can say that is also called as solenocytes. म्हणजे या प्रोटोनेफ्रोडियाला स्मॉल लार्ज नंबर ऑफ जे सिलिया आहेत त्यालाच म्हटलं ते फ्लाम सेल्स किंवा हे जे ब्रांचेस आहेत इथं हे जे ब्रांचेस यालाच म्हटलं ते सोलेनोसाइट्स किंवा फ्लेम सेल याला असं म्हटलं जातं. ओके.
म्हणजे हे झालं प्रोटोनेपोडिया. स्ट्रक्चर ऑफ प्रोटोनेपोडिया म्हणजे सिंपल आहे, क्लोज्ड आहे, सिलेटेड सॅक लाईक आहे, थिन वॉल्ड एक्टोडर्मल ट्युब्युल्स आहे. त्यानंतर हे बेंड झालेलं आहे पोस्टेरियल हॉरिझॉन्टल पोझिशनला, आणि एंटेरियल व्हर्टिकल कसं लिंब आहे, व्हर्टिकल लिंब हे कशी ब्लाइंड आहे, व्हाईल हॉरिझॉन्टल लिंब ओपन इनटू दी atrium through nephridophores. It gives several small branches called flame cells or solenocytes. Okay. Next, the solenocytes is the structure of solenocytes. It consists of, so it bear 500 nephridium. हे बघा 500 त्याच्यामध्ये काय आहे, nephridium consist in teeny rounded nucleated cells, cell, and long hollow stalk like tube. हे stalk like tube आहे. Nephridia are rich supply with blood vessel and solenocytes freely projected into solemic fluid. तर हे freely जे आहे projected काय आहे, solemic fluid. Excretion occurs by a simple diffusion. सिंपल डिफ्युजनच्या सहाय्याने काय होते, इथं एक्सक्रिशन घडून येते. ओके. एक्सक्रिशन घडते म्हणजे काय आहे की जेवढे काही नायट्रोजन वेस्ट आहे दे आर एक्सट्रॅक्टेड बाय सोलोनोसाइट्स. हे जे आहे तो सोलोनोसाइट हे काय करतात, नायट्रोजन वेस्ट काय करतात, एक्सट्रॅक्ट करतात, बाहेर फेकतात. ओके. फ्रॉम कुठून, ब्लड discharged by nephridophore into the atrium and pass out of the body through the atriophore with outgoing of the water current. म्हणजे असं म्हणता येईल की जे ब्लड मधून नायट्रोजन वेस्ट हे सोलोनोसाइट्स काय करतात, एक्सचेंज करतात, सॉरी काय करतात ते आउट करतात किंवा एक्सट्रॅक्ट करतात. हा. ओके. नायट्रोजन वेस्ट ब्लड मधून nephridophores into the atrium. Okay, this is all about the solenocytes. Next, Hatchak's nephridium. Hatchak nephridium जे आहे हा सिंगल लॉन्ग स्ट्रेट ट्यूब, त्याला म्हटलं की nephridium of Hatchak lies in the roof of oral hood slightly toward the left and ventral notochord. याचं काम आहे, हे सप्लाय करते ब्लड डॉर्सल एरोटाला आणि स्ट्रक्चरली लाईक प्रोटोनेफ्रिडिया एक्सट्रॅक्टिंग नायट्रोजन वेस्ट. याचं काम काय आहे, नायट्रोजन वेस्ट काय करणे, एक्सट्रॅक्ट करणे. तर ब्राउन फनेल, टू सॅक लाईक ब्राउन फनेल आर ऑल्सो सिच्युएटेड डॉर्सली अपॉन द पोस्टेरियल एंड ऑफ द फॅरिंक्स. इट इज एक्सक्रिटरी. याचं काम काय आहे, एक्सक्रिटरी. आणि renal papilla is a group of cells present on the floor of atrial cavity from renal papilla which are probably also excretion in function. Okay, this is all about the excretory organs in amphibians. Okay, these are, that is the protonephridia, pteronocytes, Hatchak's nephridia, brown funnel or renal papilla. These are the excretory organs. Okay, in or of amphibians. Then another aspect, reproductive organs in amphibians or gonads in amphibians. In amphibians, the two sexes are separated. इथं दोन sexes कसे काय आहेत, separated. परंतु but there is a no sexual dimorphism, that is male and female individual look identical or alike. ते मेल आणि फिमेल जर तुम्ही बघितले तर तुम्हाला एकदम इंडिव्हिज्युअल कसे असतात ते लुक आयडेंटिकल और अलाइक. गोनॅड्स म्हणजे दॅट इज द टेस्टिस किंवा ओव्हरीज सिच्युएटेड व्हेंट्रोलॅटरली फ्रॉम काय 25 ते 51 मिडल ऑफ फॅरेंजियल रिजन अप टू दी ॲट्रियोफोर. ॲट्रियोफोर मध्ये 25 ते 51 मिडल काय राहतील, एक तर डेट राहतील किंवा एक तर ओव्हरी राहतील. तर ॲडल्ट जे आहेत ॲम्फॅक्सिस हॅज 26 ते 27 जे आहे पेअर ऑफ सिमिलर गोनॅड अरेंज्ड इन मेटामॉर्फिकली in two
in two rows, one pair in each segment. Okay, and gonads are simple hollow sac, mesodermal in origin, bulging conspicuously into the atrial epithelium. Each gonad and outer secondary gonadial cavity, त्याला गोनोसोल अराउंड and inner जे आहे primary gonadial cavity, outer secondary inner primary, a group of germ cell which arises from its wall. म्हणजे group arises from its walls. Gametes, gametes काय आहे, mature ovaries, ovary काय होती mature होती, and testes, ovary and testes, and can be recognized only in a section because the different structure of spermatozoa and ova they contain. Testes show the strictly different तुम्हाला दिसेल स्ट्रक्चर त्याचं. आता तसं टेस्टिस शो स्ट्रिक्टली appearance ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ स्पर्मेटोझोआ, म्हणजे दॅट इज द मेल. मॅच्युअर स्पर्म जे आहे तो हे 18 मायक्रॉन इन लेंथ, कन्सिस्ट ऑफ न्यूक्लिएटेड हेड आहे त्यामध्ये विथ ॲक्रोझोम अँड मिडल पीस अँड लॉंग टेल, जे आपण जे मॅच्युअर स्पर्म. ओव्हरी जे आहे, ओव्हरी कंटेन ओव्हा which possess large nucleus. Large nucleus, they are microlecythal or poor in health content. Gonoduct are absent. Gonoduct कसे absent असते त्यामध्ये, and mature gametes are released into atrium by rupture or desiccation of gonadial wall along with the certain weaker spot called zygomaticus, which closes afterward. The gametes so liberated escape through the entry pore with outgoing water current. म्हणजे तिथे काय राहिलं की गोनोडक्ट हे ऑप्शन आहे, त्याच्यामुळे काय राहिलं जे मॅच्युअर जे गमेट आहेत मग ते स्पर्म असो की ओव्हा असो ते काय राहिले काही कालांतराने ते तिथून बाहेर पडून राहिले. ओके, आणि ते बाहेर पडल्यानंतर रप्चर होऊन ते काय बाहेर पडतात, म्हणजे बाहेर पडल्यानंतर ते कुठे चालले, they are liberated to escape through the atriopore with outgoing water current. Water current. This is the gonads. Apex is the position of gonads, showing the location. This is the pharynx showing gonads. Pharynx showing gonads. So today we have to discuss in this way the reproductive organs as well as excretory organs in amphoxis. Thank you everyone.